मी डॉक्टर प्रियंका सूर्यवंशी, कन्सल्टंट डर्मॅटोलॉजिस्ट ॲट श्री सिद्धिविनायक स्किन क्लिनिक नांदेड. तुमच्या लहान मुलाला किंवा मुलीला त्वचेवरती लहान लहान काळसर खळखळीत पुरळ येत आहेत का? हे पुरळ साधेसुधे नसून विटॅमिन किंवा न्यूट्रिशनल डिफिशियन्सीमुळे होणारे असू शकतात. त्याला फ्रायनोडर्मा असं म्हणतात. ह्यामध्ये हाताच्या बाहेरच्या बाजूला कोपऱ्यावरती, गुडघ्यावरती किंवा बटकवरती काळसर खळखळीत दाणे येतात. दॅट इज रेडिश ब्राऊन केराटोटिक पॅपुलर लिजन असतात. ते डिस्क्रीट असतात. त्यामुळे पेशंटला काही त्रास होत नाही, म्हणजे ते असिम्प्टमॅटिक असतात. हे मोस्टली विटॅमिन ए, सी आणि ईच्या डिफिशियन्सीमुळे होते. त्याबरोबर इसेन्शियल फॅटी ॲसिडच्या डिफिशियन्सीमुळे पण होतं. हे सिमिलर लिजन मिडल एज किंवा ओल्डर एज ग्रुपमध्ये असेल तर ते क्रोनिक अल्कोहोलिक लिव्हर सिरोसिस, पुअर इंटेक ऑफ द फूड, त्याबरोबर सिरियस डिसीज आणि पॅनक्रियाटिक इन्सफिशियन्सी ह्या सगळ्यामुळे होऊ शकतो. फ्रायनोडर्मामध्ये विटॅमिन ए डिफिशियन्सी खूप सिव्हिअर असेल तर त्यामध्ये आय इन्व्हॉल्वमेंट होण्याचे चान्सेस असतात. त्यामुळे नाईट ब्लाइंडनेस, कॉर्नियल झिरोसिस, कंजक्टाइल झिरोसिस आणि केराटोकोनस होऊ शकतो. त्यामुळे ह्याकडे लक्ष देणं खूप गरजेचे आहे. आपण हे मोस्टली क्लिनिकली डायग्नोस करतो. गरज असेल किंवा टू डिफरन्शिएट फ्रॉम अदर स्किन कंडिशन इन्क्लुडिंग follicular psoriasis, follicular lichen planus, KP or lichen sclerotium or lichen nitidus आपण स्किन बायोप्सी ॲडवाइस करतो. स्किन बायोप्सीमध्ये आपल्याला फॉलिक्युलर हायपरकेराटोसिस, अखॅन्टोसिस आणि फॉलिक्युलर प्लग दिसून येतो. मॅनेजमेंटमध्ये सर्वात आधी डाएट इम्प्रूव्हमेंट करणं खूप आवश्यक आहे. त्यासाठी आपण न्यूट्रिशन इम्प्रूव्ह करतो. त्यामध्ये पेशंटला हिरव्या पालेभाज्या, गाजर, पपई, आंबा, रताळे घ्यायला सांगतो. त्याबरोबरच दूध, अंडी आणि कडधान्य पण इंट्रोड्यूस करतो. डिपेंडिंग अपॉन सिव्हिरिटी आपण ओरल सप्लिमेंट देतो. त्यामध्ये विटॅमिन ए सप्लिमेंट आणि इसेन्शियल फॅटी ॲसिडचं सप्लिमेंट देतो. टॉपिकली आपण पेशंटला मॉइश्चरायझर लावायला देतो आणि त्याबरोबर केराटोलायटिक एजंट देतो. त्यामध्ये युरिया, लॅक्टिक ॲसिड, सॅलिसिलिक ॲसिड आणि रेटिनॉइड देतो. सो कुणालाही असेल स्किन लिजन असेल, दॅट इज केराटोटिक, डिस्क्रीट, फॉलिक्युलर पॅपुलर लिजन असेल, ते एल्बोवरती, नीवरती किंवा बटकवरती असेल तर ते फ्रायनोडर्मामुळे असू शकतो. सो लगेच डर्मॅटोलॉजिस्टला कन्सल्ट करा आणि वेळेवर ट्रीटमेंट घ्या. अशा स्किन रिलेटेड माहितीकरिता मला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. थँक्यू.